आता आपण बघतोय आताची मोठी बातमी, राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मागच्या 3 तासांपासून ते पंतप्रधानांच्या घरासमोर ठिय्या मांडून होते, मात्र आता अखेर पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलंय। अगदी एक सगळ्यात महत्त्वाची बातमी आपण बघतोय यावेळेस अखिलेश यादव राहुल गांधी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठिय्या देऊन बसले होते राहुल गांधी। पंतप्रधान जोपर्यंत बाहेर येऊन आमच्याशी संवाद साधत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही असं राहुल गांधी आणि काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलं होतं। देशवासियांना चलो पीएम हाऊस असं आवाहन देखील केलं होतं, परंतु आपण बघतोय पोलिसांनी इथं यावेळेस सगळ्या नेत्यांना खासदारांना ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी देशाचे विरोधी पक्षनेते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। लोककल्याण मार्ग या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या देऊन बसलेल्या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। यावेळेस लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करा अशी मागणी राहुल गांधींनी केली होती। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत राहुल गांधी यांनी ठिय्या दिला होता आणि त्यानंतर आता मात्र राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलं। हे दृश्य आपण बघतोय, डाव्या बाजूला पोलिसांनी राहुल गांधी आणि यांच्यासह अनेक त्यांच्या मित्र पक्षातल्या नेत्यांना ताब्यात घेतलेले आहे। अखिलेश यादव असतील, राहुल गांधी असतील, यांची धरपकड करून प्रियंका गांधी यांची धरपकड करून यांना अक्षरशः घेराव घालून पोलिसांनी पंतप्रधानांच्या घरासमोरून उचलून नेलेले आहे। मागच्या 3 तासांपासून हे सगळे नेते काल झालेल्या विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जाच्या विरोधात ठिय्या करून बसले होते। तर आपण बघतोय यावेळेस प्रियंका गांधी यांना देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांना बसमध्ये नेण्याचा प्रयत्न पोलीस करतायत। राहुल गांधी देखील या दृश्यांमध्ये आपण बघतोय या ठिकाणी एका पोलिसाचा तोल जात असताना राहुल गांधींनी त्या पोलिसाला धरलेला आहे आणि त्यानंतर राहुल गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। यावेळेसची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी, सध्या पोलिसांनी 7 लोककल्याण मार्ग या ठिकाणी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ज्या काँग्रेसच्या खासदारांनी ज्या विरोधी पक्षाच्या खासदारांनी ठिय्या दिला होता त्या ठिकाणी येऊन पोलिसांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त इथं तैनात झाला आणि त्यानंतर पोलिसांनी एकेका खासदाराला ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि अखेर राहुल गांधींना घेराव घालून त्यांना देखील आता ताब्यात घेतलेलं आहे। राहुल गांधी, प्रियंका गांधी सध्या दिल्ली पोलिसांच्या ताब्यात आहेत। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय, मागचे 2 दिवस संसदेचं कामकाज हे तहकूब झालेलं आहे, त्यामुळे विरोधकांना बोलायची संधी नाही, विद्यार्थ्यांना आंदोलन जे आहे ते दडपण्यात आले, त्यामुळे अखेरीस शेवटचा पर्याय म्हणून या देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या काँग्रेसच्या इतर नेत्यांसमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीमधल्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिल्या।